मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड गावाजवळ हॉटेल बाबारीजवळ तालुका पोलिसांनी आयशरवर धडक कारवाई करीत 16 लाखांचा दारू साठ्यासह 31,33,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चालकास ताब्यात घेतल्याची कारवाई मंगळवारी सकाळी केली। सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून NL07 AA 3503 क्रमांकाच्या आयशरवर हाडाखेड गावाजवळ हॉटेल बाबारी समोर पथकाने केली। सदर आयशर वाहनाची पथकाने तपासणी केली असता वाहनात पंजाब राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेल्या ऑल सीझन रॉयल चॅलेंज मॅकडोल नंबर 1 दारूचे बंपरचे 120 खोके आणि 180 मिलीचे 150 खोके व कोसबर्ग बियरचे 10 खोके असे 16,33,200 रुपये किमतीचे 280 खोके आणि सदर दारूची वाहतूक अवैध होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने चालक सुनील कुमार राजपाल जाट वय 28 राहणार धाणी सरळ तालुका तोसाम जिल्हा भवानी हरियाणा यांच्यासह आयशर ताब्यात घेत 31,33,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आयशर चालक मालक दारूचा पुरवठा व घेणाऱ्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो 3015 मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक NL07 AA 3503 ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे PSI सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले। सुरुवातीला या वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केला असता त्याने उडाउडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांचे सील तोडायची परवानगी घेऊन 2 पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे 750 ml चे एकूण 40 खोके, रॉयल चॅलेंज 750 ml चे 60 खोके, मॅकडॉल्स नंबर 1 750 ml चे 20 खोके तसेच मॅकडॉल नंबर 1 180 ml चे 150 खोके व कॅसबर्ग कंपनीची बियर 500 ml चे 10 खोके असे आम्हाला एकूण 16,33,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदित असून ही या कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, माननीय उपविभाग पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी टीम PSI सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार, दिनकर पवार, स्वप्नील बांगर आणि चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत।